गीतरत्न अध्याय 1 शल्मोनाने रचिलेले गीतरत्न। तो मला मुखचुंबन देवो, तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे। तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो। तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय, म्हणूनच कुमारी तुझवर प्रेम करीतात। माझ्या चित्ताचे आकर्षण कर, म्हणजे आम्ही तुझ्या मागून धावत येऊ। राजाने मला अंतःपुरी आणले आहे, आम्ही तुझ्या ठाई आनंदोत्सव करू। तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू, त्या एकनिष्ठपणे तुझवर प्रीती करीत आहेत। यरुशलेम निवासी कन्यांनो, मी काळी सावळी पण सुरूप आहे, केदाराच्या तंबूसारखी, शल्मोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे। मी काळी सावळी आहे हे मनात आणू नका, कारण मी उन्हाने होरपळले आहे। माझे सहोदर बंधू मजवर संतप्त झाले, त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण करावयास ठेविले, पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही। माझ्या प्राणसख्या, मला सांग, तू आपला कळप कोठे चारितोस? दुपारी तो कोठे बसवितोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे? हे परमसुंदर स्त्रिये, तुला हे ठाऊक नसेल तर तू त्या शेरडा मेंढरांच्या पावलांमागे पाऊल टाकून जा। मेंढपाळांच्या राहुट्यानजीक आपली करडे चारीत राहा। माझ्या सखे, मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखे लेखितो। गोफांनी तुझे गाल, रत्नहारांनी तुझा कंठ सुरेख दिसत आहे। आम्ही तुझसाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे गोफ करू। राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामासीचा सुगंध पसरला। माझा वल्लभ माझ्या कुचद्वयांमध्ये ठेविलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे। माझा वल्लभ मला ऐन गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे। माझ्या सखे, तू सुंदर आहेस। अगे, तू सुंदर आहेस, तुझे नेत्र कपोतासारखे आहेत। माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस, तूच मनोहर आहेस। आमचा मंचक पर्णशय्या आहे, आमच्या घराच्या तुळया गंधसरूच्या आहेत। आमची तख्तपोशी सुरुची आहे,